पुण्यातील घटनेवरून सामनातून राज्य सरकारला खडेबोल सुनावण्यात आले। खून, बलात्कार, कोयता गँग हीच आता पुण्याची संस्कृती झाली अशा शब्दात सामनातून फटकारण्यात आलेला आहे। यासोबतच विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही ओळख त्यामुळे पुसली गेली असं दुःख कोणालाच नाही। स्वारगेटच्या निर्भया कांडाने पुणे हादरलं तरी पुणेकर थंड पडलेत, हे त्यामुळेच। खरं तर पुणेकर थंड आणि लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देऊन त्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणारे सध्याचे राज्यकर्ते त्यापेक्षा जास्त थंड। मग राज्यात खून, गुन्हेगारी आणि स्त्री अत्याचारांची बेबंद शाही माजणार नाही तर काय होणार अशा शब्दात सामनातून तोफ डागण्यात आली आहे। दरम्यान सामनाचा लेख वाचूयात। खून, बलात्कार, कोयता गँग हीच आता पुण्याची संस्कृती झाली। विद्येचे माहेरघर व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही ओळख पुसली गेली आहे। स्वारगेटच्या निर्भया कांडाने पुणे हादरले तरी पुणेकर थंड पडले, ते त्यामुळेच। पुणेकर थंड आणि सध्याचे राज्यकर्ते त्यापेक्षा जास्त थंड आहेत। तर खून, गुन्हेगारी आणि स्त्री अत्याचारांची बेबंद शाही माजणार नाही तर काय होणार असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।